नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी आत्ता 10:30 झालेले. घरातले कामं आवरायचे बाकी आहे. त्याआधी म्हटलं पुरणाच्या पोळ्या टाकून घेते आणि पुरणाच्या पोळ्या मी 3ऱ्या मजल्यावरती येते पुरणाच्या पोळ्या टाकायला. तर पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि म्हटलं चला पोळ्यांपासून स्टार्ट करते मी. आणि तर मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे पोळ्यांची. तर म्हटलं चला माझ्या गोडताईंना सुद्धा दाखवते माझी किती धावपळ राहते. आणि सकाळी आमच्या साहेबांना म्हटलं ड्युटीला जाऊ नका, पण ते ड्युटीला गेले. मग त्यांची पूर्ण तयारी करावी लागली मला. तर त्यांना नाश्ता वगैरे देऊन गोळ्या औषधी देऊन ते गेले ड्युटीला. आणि मग मी वरती आली आणि म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करू द्या. 2-3 दिवसापासून कंटिन्यू व्हिडिओ येत नव्हते माझे. तर खापर वगैरे ठेवते पुरणाच्या पोळ्या. आणि आज मेन हे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या माझ्या गोड ताईंना आणि गोड दादांना खूप 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 शुभेच्छा. प्रॉब्लेम येतो काय माहिती, वरती ऊन आहे तर उन्हाने ना गरम होऊन जातो, त्याच्यामुळे ना मोबाईल म्हणजे खुलतच नाही. तर म्हटलं चला आता चूल वगैरे पेटवलं आणि आता मी पुरणाच्या पोळ्यांची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. तर मध्येच माझ्या ननंदबाईचा पण फोन आलेला. तर चला मी आवरून घेते. आणि बऱ्याच दिवसापासून आहे ना गहू टाकलेले होते आणि परत साहेबांचं दुखत होतं. तर मग मी वरती येत नव्हती. आणि काय झालं माहिती का, आत्ता मी बघितलं ना तर 2-3 शेंगा काढल्या मी आणि खाली बघितलं तर उंदराच्या लेंड्या आहेत. तर तुम्हाला दाखवते मी. आणि इतकी घाण केलेली ना, तर खूपच घाण केलेली आहे. अक्षरशः आहे ना मला असं येऊन असं कसं तरी वाटायला लागलं, इतकी घाण झाली बुवा. आणि आपण 4-5 दिवस आलो नाही आणि लक्ष दिलं नाही. तर दाखवते मी तुम्हाला. पूर्ण शेंगा आहे ना अशा बॉक्समध्ये घेऊन खाल्लेले. मला उंदीर चमकला नाही आहे. आणि आत्ता काय झालं काय माहिती, उंदीर दिसतोय आणि लेंड्या पण दिसतंय मला. हे बघा, हे अशा बारीक बारीक लेंड्या आहे ना त्या उंदरांच्या आहे. हे बघा, त्यांनी ना 2-3 दिवसात शेंगा अशा खाल्लेल्या आहे. हे बघा, इथं सुद्धा शेंगा खाल्लेल्या. पुरणाच्या पोळ्यांचे गहू सुद्धा गुड्या घेऊन आली आणि मी आलीच नाही वरती, लक्ष दिलं नाही तर असं होतं. हे बघा घरात, हे बघा शेंगांची. हे बघा तुम्हाला टरफले दाखवते. 1 मिनिट लाईट लावते. शेंगांची फोतरी पूर्ण आत जाऊन अर्ध्या शेंगा खाऊन फेकलेले. हे बघा दिसतंय का तुम्हाला? हे बघा किती घाण केलेली आहे. आता मला हे सर्व पुरणाच्या पोळ्या झाल्या की सर्व आवरावं लागेल. आणि तुम्हाला सांगितलं तर आमची सोलर प्लेट हे झालेली बस, ती सुद्धा इथं ठेवलेली. म्हणजे लक्ष जरी दिलं नाही ना तर इतकी घाण होते ना, अक्षरशः मला बघूनच कसं तरी व्हायला लागलं. आणि 2-3 दिवसापासून ऊन नव्हतं. परत मला गहू चाळून टाकायचे होते, त्याच्यासाठी मी म्हटलं जाऊ दे, लक्ष दिलं नव्हतं वरती. पण म्हटलं आता टाकून दिलं लक्षात तर उंदीर येईल बुवा आणि इतकी घाण करून जाणार बुवा असं. तर मी मध्ये आली, ऊन आहे बाहेर, मध्ये आली तर मध्ये बघितलं, बापरे म्हटलं खूपच घाण केलेली आहे. तेवढं मला आता बघते आज आवरणं झालं तर बरं, नाही तर मग उद्या आमच्या साहेबांना सुट्टी राहणार, संध्याकाळी येणार आणि पूर्ण बॉक्स पूर्ण बाहेर काढावे लागतील, त्याला शोधावं लागेल आणि पूर्ण घर पॅक करावं लागेल मला. इतकी घाण केलेली. आता आजच्या दिवस आहे ना मी गोण्या सर्व बाहेर ठेवायला लावते. आणि बाहेर बी काय होते माहिती का, पावसाचं ऊन झालेलं आहे, ऊन सावली होते, त्याच्यामुळं म्हणजे इच्छा बी होत नाही बाहेर ठेवायची. बघते आता काय होतं माझ्याकडनं. तो चला आता मी गुड्याला म्हटलं समोसे घेऊन ये, तू खाऊन घे. आणि कृष्णा येईल तेव्हा त्याला आपण सांगेन समोसे वगैरे घेऊन ये. मग मी नैवेद्य वगैरे दाखवून, आमच्या साहेबांना वेळ लागेल, 1-1:30 वाजून जाईल त्यांना यायला. तोपर्यंत माझ्या पुरणाच्या पोळ्या खालचं पण आवरणं होईल. चला मी आता पुरणाच्या पोळ्या टाकून देते. हे बघा खापर वगैरे ठेवलेलं आहे, चूल वगैरे मांडून ठेवलेलं आहे. एवढं पूर्ण हे करावं लागतं मला. आणि 3ऱ्यावरती येऊन थकून जाते मी. इकडे झाडंसुद्धा आपले बघा, झाडांना पाणी वगैरे दिलं मस्त. खापर बी तपलेलं आहे, पोळ्या टाकायच्या आहे. तर पोळ्या टाकून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चल इतक्या छान येत आहे ना तुम्हाला काय सांग. हे बघा कापसासारख्या. आणि ही टाकते मी आता. आणि एक तुम्हाला करून दाखवणार, 1 नंबर पोळ्या झालेल्या. अरे पोळ्यांचं नाद करायचं नाही माझ्याजवळ. 1 नंबर पोळ्या टाकते. कोणतरी आलं, भाऊ आला.
एक करून दाखवू का? पण गुड्या खाली कोण आलं बघून ये रे बेटा. तर मी तुम्हाला आहे ना एक पोळी करून दाखवते. हे बघा, असं करावं लागतं पातळ. असं करून घ्यायचं. आणि ज्याला असं जमलं नाही ना त्याने आपण लाटण्याने सुद्धा लाटू शकतो. असं काही नाही, असंच करायला पाहिजे. पहिले मी ना पोळी काढून घेते. पोळी दाखव बेटा कशा झाल्या पोळ्या. एकच नंबर. पोळीचा कधीच नाद करायचा नाही आपला. नादखुळा पोळी यावंच लागतं. इकडे ते यावंच लागतं कविताताईकडे. यावंच लागतं कविताताईकडे पुरणाच्या पोळ्या खायला. आणि ते पण वरती दाखव, ते पण आंब्याच्या दिवसात यायचं. हे बघा, पुरण किती घातलेलं आहे. असं नाही पुरण घालत नाही बुवा कविताताई, फुल पुरण घालते आणि फुल मस्त पुरणाच्या पोळ्या बनवते. ऊन किती लागतं. ऊन तर बापरे. इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. पोळी काढून घेऊ आपण. आता मस्त पोळी झालेली आपली. दाखव बाई अशी पोळी. बघा कशी राहते माझी पुरणाची पोळी. एकच नंबर मलमली. बंद करा. तर आता 12 वाजून 10 मिनटं झाले. आली मी, भात वगैरे लावला, परत तळण वगैरे काढून झालेलं आहे माझं. आणि मला जायचं आहे मऊ ठेवायला. तर यांचा मामाचा मुलगा, समजून घ्या आता. तर तिथं जायचं आहे, टोळी देवगावला जायचं आहे पारोड्यामध्ये. तर आता मी काय करते, नैवेद्य दाखवते गुड्याला. म्हटलं रस वगैरे बनव बेटा. आणि कृष्णाला म्हटलं पीठ भर. पूर्ण घरात पसारा तसाच आहे. आणि जावंच लागेल. आमच्या साहेबांची तर ड्युटी आहे. तिकडनं माझे सासू सासरे येतील आणि इकडनं मी जाते. माझी ननंदबाई येते तिकडनं. तर म्हटलं मग हे म्हणे तू जा. तर म्हटलं ठीक आहे. तर लग्नाला पण जायचं होतं, मेहंदीच्या कार्यक्रमाला. हे जास्त अर्जंट आहे. तर इथं जाऊन येऊ म्हटलं. आता गुड्याचं आणि दादाचं चालू आहे. चला, गॅस वाट्यावरचा पसाराकडे बघू नका तुम्ही. आणि हे बघा कुरडई किती छान झालेली आहे आपली आली. आणि भजे वगैरे काढून झालेले. भजे मी ठेवले. हे बघा, भजे जास्त काही काढले नाही मी, थोडेसेच काढले एवढे. आणि काय झालं, आज खूप घाई झाली. झालं, चल पाय पड. उठ.
हे बघा मस्त झालं ताट वगैरे. तर मी ना आता मुलांना जेवण देते, मी जेवण करते, थोडंसं खाऊन जाते आणि आता पोळी वगैरे काही खात नाही, आमटी भात वगैरे खाऊन घेते. आणि पसारा बघूनच मला म्हणजे जेवण जाणार नाही, इतका पसारा झालेला आहे माझ्या घरात. तर मी काय करते आता, भांडे ना पूर्ण गोळा करून घेते. गुड्याला म्हटलं भांडे वगैरे काही घासू नको, भांडे गोळा करून झाकून ठेवते आणि मग ती बाकीचे कामं आवरून घेईल. तिला एवढे भांडे घासणं शक्य नाही आहे, भांडे भरपूर आहे. तर भांडे ना गोळा करून मी बाहेर झाकून देते आणि मग गुड्या बाकीचे कामं कसं आवरून घेईन. तिचं पोरगीची जात, तिला व्यवस्थित झाडू मारता येत नाही अजून, पण छोटे मोठे कामं करते माझी ताई, असं नाही. ती म्हणे मम्मी तू जा, बाकीचे कामं मी करून घेणार. आणि तिच्यावरती पण किती लोड द्यायचा आपण. तर भांडे गोळा करून देते बेटा म्हटलं मी, आणि मी जाते. एवढे काही कामं करू नको तू, फक्त सामान सेट करून ठेव. चल आता मी काय करते, जाऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि कसं मला व्हिडिओ पण करता येणार नाही आता पुढचा, तर बघू कसं कसं होतं, कशी कशी जाते मी, ते तर मी तुम्हाला दाखवते. आणि ऊन इतकं आहे ना, अक्षरशः जायची इच्छा होत नाही आहे, पण मरण धरणाला जावंच लागतं. एक लग्नाला आणि एक मरणाला. पुढ्या कशा झाल्या माझ्या, एकच नंबर झालेला आहे. चला मी तर मोठी व्हायला गेली होती. आली मी 8 वाजता घरी आली, फ्रेश झाली, परत दुसरी साडी घातली, परत इकडे आली, जेवण वगैरे करून आलो आणि आम्ही बसले मस्त निवांत गप्पा मारत. लाईट आण. आता दिसतंय, आता दिसतंय. आणि आमच्या ताईचं घर बघितलं का, किती छान आहे. बघितलं होतं तुमचं घर, एकदम भारी, सगळ्यांनी छान केलं. एक दिवशी तुला घर ना होम टूर द्यावा, एक दिवशी आपण देऊ ताईच्या घरचा होम टूर. फर्निचरमध्ये करणार ना दादा. आम्ही आता बसलो, बिचारा दादा तिकडे बसलो. दादा हाय करा, हाय असं करा ना. आमचे दादा गरीब बिचारे. सर गो दादा हा व्हिडिओ बनवते. करा ताई असं. कशा हलक्याच्या हलक्या नाही, इतकी हलकी साडी नाही. तुम्हाला काय सांगू किती किती तेव्हा त्या 5,500ला दिल्या होत्या. दरवेळेस वेगवेगळ्या किमता येतात त्यांच्याकडे. हां, आणि पोत तुम्ही कुठे का नाही जाते. कोणती मावशी? अशा पुरणाच्या पोळ्या भरून ठेवल्या, सकाळपर्यंत कडकून जातील म्हटलं. त्याने इतक्या छान पोळ्या झालेल्या आहे ना, तुम्हाला काय सांगू. आणि कोणीच खाल्लेलं नाही, फक्त एक पोळीमधून अर्धी पोळी खाल्लेली आहे, ती पण आमच्या साहेबांनी खाल्ली आहे. हे बघा, एवढी पोळीमधून फक्त अर्धी पोळी खाल्लेली, एवढी उरलेली आहे. एकच पोळीमधून अर्धी पोळी खाल्लेली, तर ठेवून दिल्या मी अशा. तर आता मी कपडे वगैरे चेंज केले आणि इकडे ठेवले दूध. इथं आमटी आहे, ती आमटी बी मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण की आमटी खूप छान झालेली होती, कोणीच खाल्लेली नव्हती. तर आता मी काय करते, फ्रीजमध्ये ठेवते, तिला पण सकाळी खाल्ली जाणार. भात खाल्लेला आहे मुलांनी. आली आणि लगेच मी तिकडे गेली, म्हणजे मी किचन बी बघितलं नाही, डायरेक्ट बाथरूममध्ये गेली, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, लगेच तिकडे गेली. तर तिकडनं जेवण वगैरे करून आलेली आहे. ही आमटी आहे, हिला फ्रीजमध्ये ठेव रे बेटा, धर ठेवून दे. तेवढी झोपून गेली होती का, ठीक आहे तेवढी ठेवून दे बेटा. हे बघा, किचन वाट्यावरती जसं आवरून गेलेली होती ना तसंच आहे. आणि भांडे बघा, एवढे भांडे, तेवढा भात खाल्लेला होता त्याने, तेवढाच आहे. आणि तेवढे भांडे घासते आता. किचन वाटा आवरलेलाच आहे, याच्यात तेल आहे, हे ठेवते सर्व काही मुलांनी खाल्लेलं, म्हणजे मी किचन वाटाच बघितलेला नव्हता. आणि हां, याच्यात एक पोळी उरलेली आहे,
तर ती पोळी या डब्यात बसत नाही आहे, तर याच्यात ठेवू म्हटलं. काढून ठेवले मी डबे. याच्यात ठेवते. याच्यातली बी एक पोळी काढून घेते. कसं आता व्यवस्थित बसेल. तावड्या याचं झाकण रे बेटा. तर अशा पोळ्या ठेवून देते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आता मला काही दाखवत नाही, तर काळजी घ्या. बाय बाय बाय. असं करू ग. बाय.